मंत्री आशिष शेलार बोलतायत, थेट जाऊयात. कॉम्पिटिशनचा भाग नाही ना, ही शंका माझ्या मनामध्ये आहे. आणि राज ठाकरे यांना निवेदन आहे, आपल्याला सल्ला देणाऱ्यांच्याकडनं थोडी खरी संपूर्ण माहिती घ्या. कारण मी मागे त्या मुलाखतीमध्ये सुद्धा पाहिलं, ते म्हणाले कुठलं तरी पोर्ट गुजरातमधलं पहिलं अदानींना भाजपने दिलं, भाजपच्या सरकारच्या काळात दिलं. आणि सत्य काय, काँग्रेसचे चिमणबाई, मी चुकत नसेल तर तिथले चिमणबाई यांनी पहिलं पोर्ट अदानीला दिलं. हे काँग्रेस विरोधात बोलायला तयार नाहीत का? महाराष्ट्रामध्ये सर्वात पहिला विजेचा प्रकल्प किंवा व्यावसायिक प्रकल्प अदानींना शरद पवारांच्या काळात दिला गेला. हे शरद पवारांच्या विरोधात का बोलत नाहीत? याचाच अर्थ पहिलं पोर्ट गुजरातीत काँग्रेसने दिलं तर ठाकरे बंधूंना चाललं. महाराष्ट्रात पायघड्या शरद पवारांच्या सरकारच्या काळात अदानींना घातल्या, हे यांना चांगलं. आणि म्हणून ही बनवाबनवी आहे. ठाकरे आणि पवार साहेब यांचं नाव पुसण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जातो, असे काल एक मोठा आरोप त्यांनी केला. माझी भीती आहे, खरं तर कोणाच्याही परिवाराच्या विरोधात आम्ही कधीच नाही. आणि ठाकरे परिवार असेल व पवार परिवार असेल, यांच्या विरोधातलं राजकारण हा आमचा हेतू नाही. देश प्रथम आणि मुंबई महाराष्ट्रापुरता, मुंबईची आणि महाराष्ट्रातल्या जनतेची सेवा प्रथम. पण तुम्ही जर विरोधातच येणार असाल तर तुमच्या विरोधात बोलावंच लागेल. मग प्रश्न विचारावेच लागतील ना की मेट्रोला विरोध तुम्ही उद्धव ठाकरे का केलात? हा विरोध तुम्हाला आहे उद्धव ठाकरेची, कारण तुम्ही मुंबईकरांच्या जीवावर त्या ठिकाणी उठलात आणि मेट्रोला विरोध केलात. नाणारला प्रकल्प येणार होता, रोजगार मिळणार होते, उद्धव ठाकरे तुम्ही विरोध का केलात? म्हणून उद्धव ठाकरेंच्या विरोधात आम्ही बोलतो. ग्रीनफील्ड ऑइल प्रोजेक्ट महाराष्ट्रात येणार होता, उद्धव ठाकरे तुम्ही विरोध केलात. हा आमच्या बेरोजगार युवकांना मिळणाऱ्या नोकऱ्यांच्या विरोधातली तुमची भूमिका, म्हणून तुम्हाला विरोध. मुंबई ते निघणारी बुलेट ट्रेन विरोध तुम्ही का केलात? म्हणून तुम्हाला विरोध. मुंबई नागपूर कॉरिडॉर याला तुम्ही विरोध केलात, या विकासाच्या विरोधातले तुम्ही, म्हणून तुम्हाला विरोध. तुम्ही विकासाचे विरोधी आहात उद्धव ठाकरेजी, म्हणून तुम्हाला विरोध आहे. पुन्हा सांगतो, मुंबईकर, महाराष्ट्र सावधान. या ठाकरे बंधूंच्या प्रचाराचा आणि नरेटिव्हचा भाग या देशातील, या राज्यातील आणि मुंबईला ग्रोथ सेंटर आणि आर्थिक विकासापासून दूर नेणारी आहे का? गुंतवणूकदार सावधान, बेरोजगार युवक सावधान. आज नोकऱ्या करणाऱ्या कॉर्पोरेट जगातील युवक युवती सावधान. मार्केटमध्ये गुंतवणूक करून स्वतःची आर्थिक उन्नती करणारे यांना आमचं म्हणणं आहे सावधान. जेनझी सावधान. कारण या ठाकरे बंधूंना मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये विकासाचं कुठलंही पाऊल नको आहे. मी उदाहरणं दिली आहेत. आणि शंका येते की कॉर्पोरेट कॉम्पिटिशनमध्ये उतरले तर नाहीत ना. आणि म्हणून मराठी माणूस सावधान. या निवडणुका विकासाच्या आहेत आणि मुंबईकर आणि मराठी माणूस याच्या उन्नतीचे आहेत. एवढंच. आणि त्याबरोबर महायुती त्यांच्याबरोबर आहे.